लहानपणीची आठवण आली की शाळेची आठवण पहिली येते. मैत्रिणी आठवतात, मज्जा केलेली आठवते, शाळेबाहेर भेटणारा खाऊ आठवतो. त्यापैकीच आजचा एक पदार्थ आहे. नमस्कार, मी श्रद्धा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेळ न घालवता शाळेबाहेर भेटणारे ड्राय कोबी मंचुरियनची रेसिपी आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी मी ते कोबी मोठा मोठा रफली चॉप केला आहे. नंतर चॉपरमध्ये बारीक करून घेते. तुमच्याकडे चॉपर नसेल तर शक्य होईल तेवढं बारीक कोबी चिरून घ्या. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. जास्त तामझाम करायची गरज नाही. आणि टेस्ट म्हणाल तर पूर्ण शाळेबाहेर जसे भेटायचे ना, अगदी तीच टेस्ट आहे. इथे मी 2 वाटी कोबी कट करून घेतला आहे. आता त्यात चवीपुरतं मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा आलं लसूण बारीक चिरून घेतला आहे. इथे मी मैदा जास्त वापरणार नाही म्हणून पाववाटी मैदा, पाववाटी तांदळाचं पीठ आणि पाववाटी कॉर्नफ्लॉर वापरते. मी पूर्णपणे शाळेबाहेर भेटायचे ना तसेच बनवत आहे म्हणून अगदी चिमूटभर लाल फूड कलर वापरते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे सगळं आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यासोबत जी चटणी भेटायची ना झणझणीत, तीसुद्धा मी बनवणार आहे आज, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी थोडं थोडं पाण्याचा हबका देत मिक्स करणार आहे. जास्त नाही, 3 ते 4 चमचे पाणी लागतं. जास्त नका यूज करू नाहीतर पातळ होईल. हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिट झाकून रेस्टसाठी ठेवायचं आहे. यासोबतची चटणी बनवून घेऊया. एका वाटीत थोडं पाणी घ्यायचं. त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची रंगासाठी आणि अगदी चुटकीभर लाल रंग जो ऑप्शनल आहे. हे सगळं छान मिक्स करून स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. आता गॅसवर कढई ठेवायची. त्यात 1 चमचा तेल घालायचं. तेल छान गरम झालं की त्यात 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूण चांगला परतून झाला की त्यात 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. मिरची आणि लसूणचा कच्चेपणा निघून गेला की अर्धा ग्लास पाणी घालायचं. नंतर त्यात आपल्याला पाव चमचा, जास्त नाही, पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. 1 चमचा सोया सॉस घालून छान मिक्स करायचं आहे. आणि नंतर बनवलेली कॉर्नफ्लॉरची स्लरी घालायची आहे. ही स्लरी घातल्यावर एक 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. चटणी छान दाटसर होईल. दाटसर झाल्यावर नंतर त्यात 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि अजून 2 मिनिटे शिजवून घ्यायचं. आणि तयार झाली आपली झणझणीत चटपटीत ड्राय कोबी मंचुरियनची चटणी. आता लगेच मंचुरियन तळून घेऊया. तेल मीडियम गरम झालं की आपण भजे करतो तसेच छोटे छोटे मंचुरियन घालायचे. हे मंचुरियन गोल नसतात, असेच छोटे छोटे येडेवाकडे असतात, पण खायला भन्नाट लागतात. हॉटेल स्टाईल आणखी कधी दाखवेन. बोलता बोलता मी बघा सगळे मंचुरियन घातले. याला छान फ्राय करून घ्यायचे. अजिबात घाई करायची नाही. अजिबात चिकटत नाहीत आणि यात मैदा पण जास्त वापरला नाही आणि कॉर्नफ्लॉरसुद्धा जास्त वापरलेला नाही आहे. आणि राहिला प्रश्न फूड कलरचा, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. असे खरपूस तळून झाले की काढून गरमागरम चटणीसोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एक टिप, ही चटणी बनवली ना थोडी एक्स्ट्रा बनवा आणि भाताबरोबर खा. भन्नाट लागते. आणि टेस्ट कशी वाटली भाताबरोबर मला कॉमेंट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.